माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे। अजित पवार गटाचं नीलकंठेश्वर पॅनल सध्या आघाडीवर आहे। माळेगाव कारखाना मतमोजणी प्रक्रियेमध्ये महिला राखीव प्रवर्ग गटातनं अजित पवार गटातल्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना 731 मतं मिळालेली आहेत। ज्योती मुलमुले यांना 648 मतं, तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना 713 मतं, तर सुमन गावडेंना 551 मतं महिला गटातनं मिळालेली आहेत। मतमोजणी संदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेऊया। विकास कोकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विकास, अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल महिला गटात तरी सध्या आघाडीवर दिसतंय, बाकीची काय नेमकी मतमोजणीची स्थिती आहे, काय अपडेट्स मिळत आहेत या संदर्भात? माळेगावची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झालेली आणि सभासदांनी तसं मतदान केलेले आहे। सकाळपासून त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली। यामध्ये प्रामुख्याने ब प्रवर्गाची पहिल्यांदा त्या ठिकाणी मतमोजणी झाली। या ब प्रवर्गाच्या गटातून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी विजयी झाले। जवळपास 91 मतं त्यांना मिळाली। तर त्यांच्या विरोधात असणारे सहकार बचाव पॅनलचे भालचंद्र देवकाते यांना 10 मतं मिळाली। यानंतर आता खरं तर जी काही महिलांची राखीव प्रवर्ग आहे या प्रवर्गामधून जवळपास संगीता कोकरेंना 731 आहेत, तर ज्योती मुलमुले यांना 748, तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे यांना 713 आहेत। एकंदरीत या महिला गटांमधून देखील नीलकंठेश्वर पॅनल अजित पवारांचं एक सीट त्या ठिकाणी पुढे आहे आणि ओबीसी मधून नितीन शेंडे हे 444 मतांनी, तर एससी मधून रतनकुमार भोसले 721 आणि एनटी मधून विलास देवकाते 426 असे जवळपास 4 जे उमेदवार आहेत आता आघाडीवर आहेत। आणि यानंतर चंद्रकांत तावरे असतील, त्याच्यानंतर रंजन तावरे असतील, यांचा एकच उमेदवार त्या ठिकाणी महिला उमेदवार आघाडीवरती आहे। एकंदरीत या सगळ्या निवडणुकीमध्ये आता पूर्ण चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार एकंदरीत अजित पवार गटाचे जे नीलकंठेश्वर पॅनल आहे त्या पॅनलचे 4 उमेदवार हे आता आघाडीवर आहेत आणि सहकार बचाव पॅनलचे म्हणजे चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन तावरे असतील यांच्या विचाराचा एक उमेदवार एक महिला त्या ठिकाणी पुढे आहे, अशी परिस्थिती एकंदरीत आहे। ठीक आहे विकास, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं घेतच राहू। तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।